1972चा दुष्काळ. 1972 हे साल महाराष्ट्राचे मोठे कठीण होते. दुष्काळाने गाजवलेले. पाऊसच पडला नव्हता. शेतकरी कोरडे थक्क होते. सरकारने जागोजागी रोजगार हमी योजना राबवली होती. तसेच आमच्या गावाजवळच्या डोंगरापाशी पाझर तलावाचे काम सुरू झाले. गावातली भले मालदार मंडळी देखील हतबल झाले. कोणाकडे काही उसने मागण्याची सोय नव्हती. माझ्या पायात घुंगरू पैंजणाचे होते. मी जेमतेम 6 वर्षाचा असेन. 6 दिवस आहे. माझ्या पायातील पंजन काढून घेतली. मी खूप रडले. मला याबाबत काही कळत नव्हते. नंतर मोठी झाल्यावर समजलं, दुष्काळामुळे ते पंजन देखील मोडले होते. घरात 2 टाईम जेवण मिळवण्यासाठी वडील पाझर तलावावर कामाला जाऊ लागले. त्यांना अशी शरीर कष्टाची कामाची सवय नव्हती. एका जागी शिलाई धंदा, थोडीफार शेती आणि बिकटुकी, त्यांच्या जीवनावर आमचे कुटुंब चालले होते. पण आता तलावाच्या कामावर खडी ते भरलेले घामेली उजलावायची लागली होती. सर्वच आटपाटगड जातीचे माणसे दुष्काळाच्या कामावर जात होती. दुपारची भाकर एका जागी बसून खात होते. गावात एक मांगाचा माणूस होता. तो रोज घाबरून जाताना वडिलांना आवाज द्यायचा, काका चला. वडिलांनी घरातून कोण आहे विचारलं तर मी मांग आहे असं तो सांगायचा असे. मात्र कामावरती महार, मांग, आमोशी या मंडळी वडिलांची खूप मदत केली. त्यांच्यासोबत जास्त वजन उचललेले नसे. वडिलांना फक्त अर्ध घमेल भरून खडी देत असायचे. जोडीने काम करण्यात देखील त्यांना मदत करायचे. त्यावेळी रेशनवरती तांबडी ज्वारी, ज्याला मिलो ज्वारी असे म्हणतात, आणि मका मिळायची. तांबडी लाल भाकरी बसून खायची इच्छा व्हायची नाही. एकदा बहिणीची वाढदिवसाला आला तर मक्याची रवा काढून त्यांची शिरा केला होता. तसेच वडिलांच्या कामावर नेता डब्यात सुकळी मिळायची म्हणजे भाकरीची, तांदळाची व डाळीची साखर घातलेली भुकटी. कधीतरी त्यात आळ्या निघायच्या. असे ते 1972चे वर्ष कसबसे निघाले. त्या काळी वडिलांना घरात कधी चिडचिड केली नाही. मी आदळआपट केली नाही किंवा आमच्या महाराण केलेली उलट. त्यांनी विनोबद्ध जागृती ते म्हणायचे, आता घरात बायका असे म्हणतात, आणि मिलो सजना 1 किलो मिलो घेऊन ये. त्याच वयात मला परिस्थिती जाणीव होती. मला असं वाटायचं त्याचं काहीतरी काम हलकं करावं म्हणून मी त्यांना आमच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत आणायला जात असे व येताना त्यांचा डबा घेऊन येत असे. त्याच काळात एखादा आईचा उपवास होता. बहुधा एकादशी असावी. सर्वांचाच उपवास असावा. घरात काही खायला नव्हते. दुपारी 3 वाजता आईचे वडिलांचे अप्पा घरी आले. येताना खजूर आणि शेंगदाणे घेऊन आले होते. त्यांना जसे कळले की आपले जावई कामावरून उपाशी गेले आहे, त्यांना मला बरोबर घेऊन व जेथे काम चालू होते तेथे आम्ही गेलो. वडील खजूर आणि शेंगदाण्याचे खाल्लेले ते उगाच थोडेसे खाल्ले व त्यावर तांब्यावर पाणी पेले व तेवढ्यातच आपली भूक भागवली. येताना मी आणि आप्पा पोतभर कशात गवत घेऊन आलो. म्हणजे प्रकारचे जाड गवताचे प्रकार त्याच्या चुलीवर सरपंच म्हणून उपयोग केला जात असो. आप्पाने ते पोते डोक्यावर घेऊन आम्ही दोघे घरी आलो. असे होते दुष्काळाचे दिवस.